म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जीवन जगत असताना जीवन चांगलं जगा. आपण गेल्यानंतर उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम कीर्ती जर या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल तर आजपासून प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी करा. खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. अभंग सोडवायचा मला किती गोड आहे पहा ना. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय या मानवी देहाचं महत्व तुम्हाला आणि मला पटवून सांगत आहेत. काही गोष्टी माणसाला प्राप्त आहे पण तिच्याविषयी महत्व कळत नाही. एक, लक्ष देऊन ऐका. काही लोकांना नरदेह मिळाला नाही, कळाला नाही. एक, काही ना कळाला मिळाला नाही. दोन, आणि काही ना मिळाला पण कळाला नाही. तीन. एवढं सुंदर नियोजन या गायकवाड कुटुंबियांनी केलं. सुंदर व्यवस्था आहे महाराज. बसणाऱ्यांना सुद्धा एकदम चांगली व्यवस्था आहे. तुम्हा येणाऱ्या लोकांना ऊन लागू नये म्हणून प्रत्येकाला कूलर दिलेलं आहे महाराज. बरोबर आहे का नाही? मग एवढं गोड नियोजन या कुटुंबियांनी केलंय. लक्ष देऊन कीर्तन ऐका. मग एवढं सुंदर नियोजन केलं. मग आपल्या गावच्या काही 10-12 म्हशींनी गायींनी विचार केला का चला पुरुषोत्तम महाराजाचं कीर्तन आहे, आमच्या उत्तमराव यांची पुण्यतिथी, आपण जाऊ कीर्तनाला. चुकून जर एखादं कुत्र कीर्तनात येऊन बसलं, बसत नाही कुत्र पण आलं, लोक त्याला दगड मारतात, काढून देतात. मला एवढंच तुम्हाला सांगायचं, माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. कुत्रे झाल्यावर लोक मंडपात येऊ देत. मी बोलत नाही तुकोबरायचं प्रमाणे. खलते ते न करा गाढव कुत्रा. एवढं सुंदर नियोजन केलं पण प्राण्यांच्या नशिबात याने काय पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिते. त्यांना योनीमध्ये हे ज्ञान नाहीये, त्यांना काही समजत नाहीये. स्वर्गातील देवांना या नरदेहाचं महत्व कळालंय पण त्यांना मिळालं नाही. या जगातील सगळ्यात मोठे अभागी लोक आपण आहोत महाराज. एवढा गोड नरदेह तुम्हाला मिळाला. मी सांगतोय असं नाही आउट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया हो. ऐका ना, एवढा सुंदर नरदेह तुम्हाला मिळाला. मी बोलतोय असं नाही, प्रमाण घ्या. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसे नारायण नासे जीव पण भवरोग. एवढा अनमोल किमतीचा नरदेह तुम्हाला आणि मला सापडलाय. पण जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी महत्व नाहीये. इथं बसणाऱ्या सर्व वडीलधाऱ्या मंडळींना, माझ्या माता मावल्यांना माझी विनंती आहे, एवढी जोपर्यंत आपले इंद्रिय चांगले ना महाराज, जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. हाताचं भूषण काय आहे? हस्तस्य भूषणम दानम. जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या. या कंठाचं सुद्धा शास्त्राने भूषण सांगितलंय. जोपर्यंत कंठ चांगला आहे तोपर्यंत भगवंताचं चिंतन करा. हे पाय जोपर्यंत तोपर्यंत पंढरपूरची वारी करून घ्या. डोळे जोपर्यंत तोपर्यंत भगवंताचं मुख पाहून घ्या. कान जोपर्यंत चांगले तोपर्यंत तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख. प्रत्येक इंद्रियाद्वारे देवाचं चिंतन करा. अरे एवढा सुंदर नरदेह, याचं महत्व कळत नाहीये. इथं बसणारी मंडळी, कधीतरी घाटी दवाखान्यात जा एकदा. एखादा मनुष्य जर जळलेला असेल त्या माणसाकडे जाऊन पहा. ज्याला किडनीचा त्रास आहे, ज्याच्या किडन्या फेल आहे, अशा माणसाकडे जाऊन पहा. पॅरेलिसचा ज्याला झटका आलेला आहे, ज्याच्या अंगावरून वारं गेलंय, अशा माणसाकडे जाऊन पहा. अपघातामध्ये एखाद्याचा हात गेलाय, एखाद्याचा पाय गेलाय, अशा माणसाकडे जवळ 2 मिनिटं जाऊन बसा. एवढा सुंदर नरदेह तुम्हाला मिळालाय. ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, ज्यांना पॅरेलिसचा झटका आलाय, ज्यांना बोलता येत नाही, अशा माणसाला जाऊन विचारा या नरदेहाची काय किंमत आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तोपर्यंत देवाचं चिंतन करा. पण तुमचं आणि माझं असं झालं, जी गोष्ट प्राप्त आहे तिच्याविषयी महत्व कळत नाही. त्याचं कारण काय आहे? तुमच्या आणि माझ्या अंतकरणातलं अज्ञान. तो या झाला गेलेले लेकर मिळेल पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले म्हणजे आयुष्य भेटल? मला तर देवाचे उपकार मानायचे की पैशानं माणसं जगत नाही. देवा उपकार केलेले आपल्यावर. पैशानं जर माणसं जगले असते ना, लक्ष द्या माझ्याकडं, पैशानं जर माणसं जगले असते ते मोठे मोठे भुके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते महाराज. ह्या पुढाऱ्याला जर न्यायला यम आला असता ना तर यांनी डायरेक्ट चेक दिला असता. हे भाऊ चेक घेऊन 5 वर्षाने 5 वर्ष येऊ. तिथं पुढाऱ्याच्या बापाचं चालत नाही, देवाच्या बापात चालत नाही, महाराजाच्या बापाचं अजिबात चालत नाही. आया है सो जाएगा राजा रंक, कोई सिंहासन चढा कोई बंधा, काळाची एवढी
सोनिया. या जगामध्ये तुम्हाला सोडवण्याची ताकद त्या भगवंताची आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, वेळ न वाया लावता करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. येणे नो हे जन्म यमाची यातना, ऐशी या साधना. कोणती साधना सांगितली नाथबाबांना? हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. म्हणून एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. माझी विनंती गड्यांना, तुम्हाला वेळ नका वाया घालू. पण जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला कधीच महत्व कळत नाही. मी तर नेहमी सांगतो, माणसाचं कोणतंही नुकसान झालं पाहिजे पण शारीरिक नुकसान होता कामा नाहीये. अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी महाराज काही काही लोकांकडे, पण चहा पाहिली तरी शुगर वाढते. 10 कारखान्याचे चेअरमन आहे, काही काही बाप चेअरमन, आजोबा चेअरमन, पोरग चेअरमन, नातू चेअरमन, ते मेल्यावर त्याची बायको चेअरमन, बायको गेल्यानंतर त्याची पोरगी चेअरमन. 4च्या खुर्च्यावर बसू 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 अख्खी प्रॉपर्टी गेली. पण कारखान्याचा चेअरमन देवाने केलं, पण महाराज चहा पेऊ दिला नाही. देवाचं गणितच आहे महाराज. अरे हे शरीर सगळ्यात सुंदर धन जर तुमचं काय असेल तर शरीर आहे. एक पार्ट जर या शरीराचा खराब झाला ना महाराज, तर कोट्यावधी रुपये द्या तुम्हाला एक पार्ट सुद्धा बाजारात भेटत. अहो आयफोनचा पार्ट खराब होऊ द्या, त्याचं सॉफ्टवेअर खराब होऊ द्या, मार्केटमध्ये ते सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. पण शरीर रूपी मोबाईल एवढा सुंदर आहे, एक पीस एकासारखा नाही, अनेक पीस एकासारखे नाहीये. तुम्ही आता इथं जेवढे मंडळी आले खरे सांगा, एखाद्याचं नाक तरी एकासारखं आहे का? नाही. एखाद्याचा डोळा नाही, एखाद्याचे होठ नाही, एखाद्याचे कान, एखाद्याची बोलण्याची स्टाईल, प्रत्येकाची हेअरस्टाईल वेगळी, नाक वेगळं. बरं असं समजा आपण सगळे जर सारखे असतो, बाबूराव महाराज किती अवघड झालं असतं? अवघड नसतं झालं, थोडा त्रास झाला असता आपल्याला. गळ्यामध्ये पाट्या टाकावं लागले असते, MH12, MH13, MH14, सगळे सारखे असते तर अवघड झाला असतं ना. कीर्तन मी केलं असतं, बुक्का दुसराच लावून गेला असता. बरोबर आहे का नाही? बँकेत पैसे एकाने टाकले असते आणि दुसराच घेऊन गेला असता, कठीण झालं असतं ना. म्हणून देवाचं गणित सूत्र खूप सुंदर आहे. म्हणून माझी विनंती आहे, इंद्रिय चांगले तोपर्यंत देवाचं चिंतन करा. अरे पाय गेल्यानंतर वारी नाही करू शकत तुम्ही. शरीर जोपर्यंत तोपर्यंत बद्रीनाथ केदारनाथ आहे तुम्हाला, तोपर्यंत अमरनाथ आहे, तोपर्यंत वैष्णवी देवी आहे. 75 वर्षाचे झाले मी, तुमचं तिकीट काढतो विमानानं, तुम्ही जा आणि बद्रीनाथ केदारनाथला जा. कसं जासाल? वरती गेल्यानंतर ऑक्सिजन पुरत नाही, BP आहे, शुगर आहे, गुडघ्याचा त्रास आहे, कमराचा त्रास आहे. म्हणून शरीर जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत देवाचं चिंतन. म्हणून जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये. तुमच्या वाहेगाव मध्ये तुम्ही एखाद्या 80 वर्षाच्या 90 वर्षाच्या म्हाताऱ्याचं लग्न केलं गाव? अहो नाही हो महाराज. लग्न करण्यासाठी 21 वर्षाचा मुलगा लागतो, 18 वर्षाची मुलगी लागते. मग लग्नासाठी वयाची मर्यादा आहे, मिलिटरीत जाण्यासाठी वयाची मर्यादा आहे. तर परमार्थ म्हातारपणात कसा होईल महाराज? म्हातारपणात काही होत नाही हो माणसाकून. अरे म्हातारा माणूस झाला तर सरकार म्हणतं त्याला तू घरी मर, फुकटचं पेन्शन घे, डोक्याला त्रास देऊ. मग 65 वर्षाचं म्हातारा सरकारला चालत नाही महाराज. लोकांना पाठपोळी घेऊन फिरायचं का ते? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात विठाला विठाला. आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा. म्हणजे तुम्हाला नरदेव मिळालाय पण कळाला नाही. आणि स्वर्गातील देवांना याचं महत्व कळालंय महाराज. महाराज सांगतात स्वर्गीचे कुटुंबियांनी केलं. द्यावे तेवढे धन्यवाद. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. एखादा मनुष्य आपल्या पोरीच्या साखरपुड्याला जेवढा खर्च करतो, एखादा मनुष्य आपल्या पोराच्या एंगेजमेंटला जेवढा खर्च करतो, तेवढाच या 3 भावांनी
आपल्या बापाच्या पुण्यतिथीसाठी केला म्हणून निश्चित तुमचा बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी ज्यांनी गोड असा पखवा जाजवला, आमचे दादा आमचे बाबूराव महाराज आहेत, माझ्यासोबत आलेले आमचे गुरुजी रवींद्र महाराज आहेत, सर्वच मंडळी आहेत. बरेचशा क्षेत्रातून राजकीय क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र, व्यावहारिक क्षेत्र, सर्व क्षेत्रातले तुम्ही मंडळी आलेले आहात. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जाता जाता एक छोटीशी विनंती करतो. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात तसलं काही मनात पाप नका आणू. पण त्या गायीची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. सुंदर असं त्या गायीच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रीटा गाडी उभी आहे. जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो निश्चित गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. याची शाश्वती मी नारदाच्या का देऊन देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली